रामकृष्ण हरी माऊली. नामस्मरण कधी करावं या संबंधानं माऊलींची एक ओवी वाचण्यात आली. माऊली म्हणतात की नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे परम धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी. याचा अर्थ असा की नामस्मरण करण्यासाठी हरिपाठाच्या भाषेत सांगायचं झालं तर काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. या संबंधानं एक फार गोड कथा वाचण्यात आली की एक साधू महात्मा होते आणि ते सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरीवर प्रवचन सांगायचे. अगदी स्नान कुठलीही शुचिर्भूत न होता ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला सुरुवात करायची. काही लोकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणाले की बाबा, तुम्ही शुचिर्भूत न होता स्नान इत्यादी कर्म न करता ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाला स्पर्श करता त्याच्यावर प्रवचन करता. त्यावर त्यांनी फार गोड उत्तर दिलं. ते म्हणतात, जनाबाई जसं आपल्याला सांगतात की ते हे माय ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे आणि आईचं दूध पिण्यासाठी बाळाला कधी आंघोळ करावी लागते का हो? सांगण्याचा भाव एवढाच की ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, नामस्मरण असेल, हे कोणत्याही वेळी कोणत्याही काळी घेतलं तरी फलदायीच ठरतं. रामकृष्ण.